आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। साकोळसह शिरूळ अनंतपाळ तालुक्यात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी। लहान मोठी मुलं तसेच महिला एकमेकांना रंग लावण्यात दंग। 8 मार्च रोजी शिरूळ अनंतपाळ तालुक्यात रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात एकमेकांना रंग लावण्यात दंग होऊन आनंदाने साजरा करण्यात आला। मार्च महिन्यात येणाऱ्या हिंदू सणांपैकी एक सण म्हणजेच रंगपंचमी। हा रंगपंचमीचा सण म्हणजे लहान थोर तसेच महिला यांना एक प्रकारचा आनंद उत्सव साजरा करण्याची मिळालेली जणू संधीच असते। या दिवशी कुणीही आपल्या वयाचा विचार न करता एकमेकांना वेगवेगळ्या प्रकारचे रंग हातामध्ये घेऊन एकमेकांच्या चेहऱ्यावर लावून रंगपंचमी हा सण साजरा करण्यात येतो। रविवारी दिनांक 8 मार्च रोजी साकोळ येथील जगतज्योती महात्मा बसवेश्वर चौक येथे साकोळ येथील लहान मोठ्या मुलांनी एकमेकांना रंग लावून पाण्यामध्ये रंग टाकलेले पाणी एकमेकांच्या अंगावर ओतून त्यात मुलांना भिजवून रंगपंचमीचा सण मोठ्या आनंदात थाटामाटात मराठमोळ्या गाण्यावर नाचत साजरा करण्यात येऊन तालुक्यातील घुग्गी, सांगवी, राणी, अंकुलगा, हिसामाबाद, बाकली, येरोळ, काणेगाव, तिपराळ, होनमाळ, पांढरवाडी, अजनी, रापका, दैठणा, शेंद, हिप्पळगाव, आरी आदी गावांमध्ये कुठे हलगीच्या तालावर तर कुठे नाचण्यात दंग होऊन लहान थोरांच्या व महिला भगिनींच्या वतीनं रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी रंगपंचमी खेळलेल्या सर्वांचे चेहरे वेगवेगळ्या रंगांनी रंगल्यामुळे पाहण्याजोगी झाले होते। रंगपंचमीच्या दिवशी शिरूळ अनंतपाळ तालुक्यामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिरूळ अनंतपाळ पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक अनंत भंडे यांनी आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता माहिती दिली। तर साकोळ जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले लातूर जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित सदस्य माणिक दौलतराव गायकवाड यांनी सर्व लहान थोर महिला भगिनींना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या।